नमस्कार रसिको. आम्ही रचनाकार समूहातर्फे मी सुषमा ठाकूर सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा भाग थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. कसा तो मी सांगेनच. आणि मला खात्री आहे की तुम्हाला आजचा हा एपिसोड निश्चितच आवडेल. आज आपल्या भेटीला इथे 4 विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे आलेली आहेत. आणि हे सर्व मायमावशी आणि आम्ही रचनाकारशी संबंधितच आहेत. आणि काही तर आम्ही रचनाकार सुरू करण्यातील एक महत्वाचा घटक म्हणता येईल असे आहेत. तर हे 4 म्हणजे आहेत श्री हेमंत पोद्दारजी, श्री अनिल राजूरकरजी, श्री जयंत तेलंगजी आणि श्री वैभव पुरोहितजी. तर आता आपण ऐकूया त्यांच्याच कडून त्यांच्याविषयी आणि ते आम्ही रचनाकार मायमावशी यांच्याशी कसे जोडले गेले आहेत त्याविषयी. नमस्कार हेमंतजी, जयंतजी, अनिलजी आणि वैभवजी. तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. आपण सुरुवात करूया श्री हेमंत पोद्दारजी यांच्यापासून. हेमंतजी, सर्वात प्रथम तुम्ही तुमच्याविषयी थोडक्यात माहिती द्या ना आम्हाला. मी हेमंत पोद्दार. बेसिकली मी राहणारा पेटलावतचा आणि त्यानंतर मी इंदूरला आपलं कार्यक्षेत्र ठेवलंय. माझे वडील कविवर्य अनंत पोद्दार, त्यांचा मी ज्येष्ठ सुपुत्र आहे. आणि आपल्या माय मराठी माय मावशी या समूहाशी जोडण्याचाही मला योग अलकनंदाताई सानेंनी दिला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी. आणि मी कॉलेजमध्ये BSc करून वैष्णव पॉलिटेक्निकमध्ये मी सर्व्हिसला लागलो. त्यानंतर मी तिथनंच डिप्लोमा केला आणि आता 38 वर्ष नोकरी करून सध्या मी 2020 डिसेंबरला सेवानिवृत्त झालो आहे. माझं साहित्यिक लिखाण तसं काही नाही आहे आणि साहित्यामध्ये माझं कुटुंबाचं, माझ्या वडिलांचं या सर्वांचं योगदान आहे. त्यामुळे माझ्या इथे सगळे मोठे मोठे साहित्यकार आणि सगळे मोठे लोक येऊन मला त्यांचा ऐकण्याचं आणि त्यांच्याबरोबर गोष्टी करण्याचा एक प्रसंग आला, तो माझ्या वडिलांमुळे. आणि त्यांच्याचमुळे मला आपल्याशी इथे संवाद साधण्याचा आज एक मिळाला आहे मौका. त्यासाठी मी मनपूर्वक आपला आभार मानतो. आणि बेसिकली साहित्याच्या क्षेत्रात नसून मी सामाजिक क्षेत्रात कार्य करतो. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे कॉलेजच्या जमान्यापासून मी पूर्ण काही कार्यक्रम आणि यांचं निवेदन आणि काही मोठे कार्यक्रम समारंभ यांचं संयोजन मी केलेलं आहे. अरे वा. म्हणजे साहित्याशी तुम्ही जोडलेले तर आहातच. तुमच्या वडिलांपासून ही परंपरा चालू झालेली आहे. आणि तुमच्या या सगळ्या ह्याच्याशिवाय काही अजून काही छंद वगैरे तुमचे? तसं मला ऐकण्याचा शौक आहे. गाणं मी म्हणत नाही, पण ऐकण्याचा मोठे मोठे समारंभ जे असतात ज्याच्यामध्ये मराठी विविध साहित्यकार, विविध नाट्य जे आलेले आहे त्यांना पाहण्याचा वगैरे मला लाभ भेटला आहे. आणि त्या हिशोबाने मला मराठी विषयी प्रेम आणि त्या साहित्याची जोपासना जे लोकही करतात त्याविषयी एक आदरभाव आहे. नक्कीच. आणि मायमावशी समूहाशी तुम्ही कसे जोडले गेलात? अलकनंदाताई वगैरे. माय मराठी मध्ये आमच्या इथे दीपक देशपांडे आहेत. तर त्यांनी मला माझ्या वडिलांचा एकदा एक सोनेरी पान असा एक उपक्रम आपल्या इथे अनंत पोद्दारांचा करण्याचा होता. त्या विषयात ते मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की असा एक समूह आहे आणि त्यामध्ये असे आम्ही विविध उपक्रम करतो. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी जेव्हा नाव सांगितलं तर अलकनंदा सानेताई या आमच्या इथे पुष्कळदा येऊन चुकलेल्या आहेत. चांदा शेळके वगैरे मोठे मोठे जितके
हे लेखक लेखिका वगैरे हे सगळे लोक आमच्या इथे आलेले आहेत. तर त्यामुळे मलाही वाटलं, उत्सुकता होती की आपणही कमीत कमी लिखाण नाही करत तरी लोकांच्या लिखाण आपण वाचू, निश्चित. काही त्याच्यामधनं शिकू शकू, ही माझी मनापासून इच्छा होती, म्हणून मी हे जॉईन केलं. आणि हा सोनेरी पान हा उपक्रम आपल्या मायमावशी समूहामध्ये अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. म्हणजे इतकी निरनिराळ्या साहित्यिकांविषयी त्यांच्या रचनांविषयी माहिती मिळते, तर अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. तर याबरोबरच आता हा शेवटचा प्रश्न की हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुलाखतीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला, त्याबद्दल काही थोडक्यात सांगा. हा फार सुंदर उपक्रम आहे. ऍक्च्युअली मध्ये आपला ग्रुप जो आहे त्याचं जे कार्यपद्धती आहे आणि जे डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये मराठीचं आणि हिंदी साहित्याचं, फक्त साहित्यच नाही तर काही ग्रुप असे असतात ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, याच्यामध्ये साहित्य आणि फक्त साहित्यच, ते हिंदी असो मराठी असो कोणतेही असो, पण तेच केलेलं आहे. त्यासाठी मला आजचा हा कार्यक्रम आणि आपलं सर्वांचं जे मी वाचतो जे येतं त्याच्यावरती, ते मला अत्यंत प्रशंसनीय वाटतं. निश्चितच. आणि हा उपक्रम सुरू करण्यामागे हाच विचार आहे की अशा तुमच्यासारख्या लोकांचे विचार फक्त समूहामध्ये नाही तर समूहाच्या बाहेरही बृहन महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी पोहोचावे, हाच एक उद्देश आहे. आणि मला वाटतं तो नक्कीच सफल होईल असे तुमच्यासारख्या लोकांची माहिती सगळ्यांना कळल्यावर. तर खूप खूप धन्यवाद. त्या श्री जयंत तेलंजी यांचं. नमस्कार. 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 तुम्ही तुमच्याविषयी काही थोडक्यात माहिती सांगा ना काय. मी ऍक्च्युअली आधी फार्मास्युटिकल लाईनला होतो, म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होत राहिलोय. त्यानंतर मग सिनियर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ची मला पोस्ट मिळाली. जवळजवळ 22-23 वर्ष मी फार्मा लाईनला होतो. आता अलीकडे जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी मी आपला फील्ड चेंज केलंय. पण मी आता हल्ली आरओचे जे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल प्लांट असतात ते इन्स्टॉलेशनचं काम करतो. माझ्याकडे काही कंपन्यांची डीलरशिप पण आहे. पण मी बेसिकली उज्जैनचा राहणार आहे. इंदोर उज्जैन माझा चालत राहतं, म्हणजे इंदोरला पूर्वी ऑफिस होतं माझं, पण ते लॉकडाऊनमुळे मला ते बंद करावं लागलं. आता हल्ली मी हे आरओचे इन्स्टॉलेशनचे कामं करतोय. अच्छा. आणि बाकी काही तुमचे छंद वगैरे काय काय आहेत? माझे छंद म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच छंद आहे मला. एक तर समाजसेवेचा खूप मोठा छंद, आणि उज्जैनला बऱ्याच संस्थांशी मी जोडलेलो आहे. मी त्याशिवाय मला गाणे ऐकायचा फार छंद आहे. ड्रॉइंग काढायचा, तबला वाजवत होतो मी पूर्वी. क्या बात आहे. अरे बाबा. आणि वाचनाची फार आवड आहे. मराठी पर्टिक्युलर म्हणजे मराठी हिंदी पण बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या मी. म्हणजे जेव्हा मी शालेय वयात होतो आणि मग कॉलेजला आलो त्यावेळेला लायब्ररीत दिवसभर बसत जायचो. इंदोरलाही जर मला म्हणजे वैभवजींना माहिती असेल, मसीही भवन म्हणून इकडे आहे इंदोरला, श्रीकृष्ण टाकीजच्या समोर. मसीह विद्याभवन माझ्या मामाच्या घराच्या अगदी जवळ होतं. तिथे आमचा दिवसभराचा मुक्काम असायचा. सगळी पुस्तकं आम्ही हिंदीची वाचायचो. आणि इंदोरला एक लायब्ररी राजवाड्यावरती, जनरल लायब्ररी, आता मला फक्त ते बिल्डिंग आहे की नाही माहित नाही, तिथेही म्हणजे माझं बराच टाइम जायचा वाचण्यामध्ये. सकाळी समाचारपत्र म्हणजे वर्तमानपत्र सगळे वाचून काढायचो. आणि मुख्य म्हणजे मराठी पेपर कुठलाही तिथे मिळाला की बरोबर त्याला पूर्ण चाळायचो, म्हणजे एका दृष्टीने चाटायचो. अरे बाबा. तर काय त्यामधले तिकडले महाराष्ट्रातले मराठीचे शब्द, पुणेरी शब्द बरेच आपल्याला, म्हणजे मला कमीत कमी ते माहिती पडले की हे शब्द आपण म्हणजे आपल्या इकडे वापरण्यात कमी येतात, बरोबर, तिकडे ते शब्द जास्त वापरले जातात. तर मराठीची जोपासना करणं हे मला फार अभिमानास्पद वाटतं. आणि अजूनही आमच्या इथे आमची पुढची जनरेशन पण शुद्ध मराठी बोलते, म्हणजे माझी मुलगी वगैरे. आणि आमचे वडील जे आहे त्यांना पण मराठीची फार आवड, आणि घरामध्ये हिंदी म्हणजे निषिद्ध होता अगदी. आणि हिंदीत बोललं की आम्हाला उठबसा लावायला लागायच्या त्या. हिंदीमध्ये आमच्या घरात हिंदी चालत नव्हतं आमच्या लहानपणी. म्हणजे बृहन महाराष्ट्रात राहून, मध्य प्रदेशात राहून घरात हिंदी न बोलता मराठी बोलणं,
फारच अगदी छान. बरोबर. त्यामुळे मराठीवरचं ते जे प्रेम आहे आजही म्हणजे निरंतर आहे. हं, म्हणून मराठीमध्ये पूर्वी लिहितही होतो मी बऱ्याच काही अग्रलेख वगैरे लिहायचो. हं, हं, इव्हन हिंदीमध्ये लिहायचो. नई दुनिया भास्कर सारख्या वर्तमानपत्रामध्ये माझे लेख किंवा लघुकथा वगैरे लिहून येत होत्या. हं, 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 पण काही कारणास्तव जेव्हा मी नोकरीला गेलो त्यानंतर थोडंसं वेळेअभावी हे काही करू नाही शकलो. हं, हं, हं. पण अजूनही मधून-मधून मी मराठीमध्ये संचालन करतो आमच्या इथल्या कार्यक्रमांचे अरे वा. किंवा बरंच काही म्हणजे आमचा एक मराठी रसिक म्हणून एक समूह आहे. हं, हं. तो फक्त रसिकांचा म्हणजे उज्जैनला जवळ-जवळ 250 लोक जोडले त्यात हो, हो. आणि त्याचा ॲडमिन मी स्वतः आहे आणि त्याच्यावरती गाण्यांचे कार्यक्रम आमचे चालत राहतात. मराठी, हिंदी आणि हो, त्या हो. WhatsApp ग्रुपमध्ये मराठीला प्राधान्य आहे. हं, म्हणजे हं. जी लोकं मराठीमध्ये जे मराठीच लोकं जोडले, हिंदी कोणी नाहीये. पण आमचा असा आग्रह असतो की त्यांनी मराठी गाणी म्हणावे नक्कीच, आणि नक्कीच. मराठी साहित्य त्यावर टाकावे किंवा मराठी कविता लिहून टाकाव्या. हं, हा हं. आग्रह असतो. नक्कीच, नक्कीच. तर म्हणजे त्यामुळे तुम्ही मराठीचा छंद साहित्याची आवड तर तुम्हाला आहेच. समाजसेवा हां. करता तुम्ही, फिरण्याचा छंद आहे. म्हणजे तुमचं हो. चौफेर व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही आता हेही अरे सांगा, की मायमावशी समूहाशी तुम्ही कसे जोडला गेलात? आणि आपली ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा हा उपक्रम आहे, तो तुम्हाला कसा वाटतो? हेही थोडक्यात सांगा. उपक्रम तर सगळेच छान वाटतात माय मावशीचे. हां. ॲक्चुअली ही काय झालं पूर्वी Facebook आल्यापासून जेव्हापासून मी Facebook डाउनलोड केलं 2011 किंवा 12 ची गोष्ट आहे ही. हं, हं. 10 वर्षापूर्वी. हं. तेव्हा मी हे बघितलं की मराठी समूह कुठकुठले त्याच्यावरती. तेव्हा मी त्याच्यात जॉइन झालो. हां, हां. तर अच्छा. त्यामध्ये मला अलकनंदाताई साने या कुठल्यातरी ग्रुपमध्ये भेटल्या बरोबर. आणि तेव्हापासून आमचा संवाद चालू झाला. क्या बात है! मग गोष्टी होता होता आमच्या इथे महाराष्ट्र समाजामध्ये जेव्हा आम्ही 2015 ची गोष्ट आहे बहुतेक तेव्हा आम्ही रचनाकार इंदोरला यांचा समूह आहे अलकनंदा हां. ताईंचा. हं, हं. त्यांना आम्ही उज्जैनला कविता करायला बोलवलं म्हणजे कवितेचा एक काव्य गोष्टीचा कार्यक्रम म्हणून ठेवला होता. हं, हं. तेव्हा वैभवजींना आठवत असेल माझी यांची भेट उज्जैनला झाली होती. हो, हो. कारण त्या कार्यक्रमाचे सूत्रधार वैभव पुरोहित आणि मला असं आठवतं संदीप भालेराव हे दोघं जण होते. हं, हं, हं. तर तेव्हा मला करेक्ट. प्रत्यक्षात ताईंनी पाहिलं म्हणजे अलकनंदा ताईंनी अरे म्हणे तुम्ही इतके लहान आहात का? मला वाटलं की खूप वयाने मोठे असाल. अरे म्हटलं नाही मी मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे. पण म्हणे खूप छान लिहिता, खूप तुम्ही म्हणजे तुमचं बोलणं चालणं खूप व्यवस्थित मराठीमध्ये. अरे त्यांना वाह! खूप आश्चर्य वाटलं की मराठी इतकं चांगलं म्हटलं माझं लहानपणी शिक्षणही मराठीतच झालेलं आहे. हं, हं, हं. आणि तेव्हापासून मग त्यांनी मला जवळ-जवळ जे पण ग्रुप तिथे त्यांनी बनवले त्याच्यात मला जोडत गेल्या त्या. हां, हां, हां. आणि तो प्रवास आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत निरंतर चाललेला आहे. हं, हं, हं. फारच छान. मायमावशीशी मी अशा प्रकारे जोडलो हं, आणि हं. त्यात बरंच काही शिकायला मिळालं. कारण बरेच विद्वान लोक आहेत त्याच्यामध्ये हं, हं. आणि मला खूप आवडतं त्यांचं जे पण अग्रलेख वगैरे किंवा कविता वगैरे येतात त्याच्यामध्ये मी बरोबर त्याला आवर्जून वाचतो. फक्त बरोबर. म्हणजे आपली प्रतिक्रिया व्यक्त कधी करू शकत नाही. एखाद्या वेळी केली तर केली किंवा वेळेअभावी करू नाही शकत हं, हं, किंवा हं. लेखनाचाही छंद असूनही लेखन करू नाही शकत आहे. पण मी पुढे याला कंटिन्यू करायचा विचार करतोय आता. अरे वाह, वाह! फारच छान, फारच. धन्यवाद. यानंतर आपण धन्यवाद. वळूयात एका पर्सनॅलिटीकडे, श्री वैभव पुरोहितजींकडे. नमस्कार वैभवजी. तुम्ही म्हणालात, की मी नमस्कार. हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहे. तर तुम्ही उत्तर हां. हिंदीत दिलं तरी काही हरकत नाहीये. सर्वात प्रथम तेच, की तुम्ही काय करता? म्हणजे सगळ्यांना नमस्कार आणि मुझे लगता है कि थोड़ा-सा मैं सॉरी इसलिए हूँ क्योंकि जयंत जी ने कहा और वो होना भी चाहिए, हम लोग मराठी हैं तो हमें मराठी में ही बात करना चाहिए. बहुत साल पहले शायद एक स्लोगन पढ़ा था की मराठी या परिसरात मराठी माणसांनी मराठी माणसाशी मराठीतच बोलायला पाहिजे. अगदी. स्पेशली आउट ऑफ महाराष्ट्र. तर आम्हाला सगळ्यांना बोललं पाहिजे. तर मी प्रयत्न करीन जेवढं माझ्याकडनं होता है तो मराठी और हिंदी का मिक्स शायद आपको मिलेगा. तो ऐसा है कि हिंदुस्तान में अगर आप पूछो कि हर तीसरा आदमी क्या कर रहा है आज की तारीख में, तो आप कहेंगे कि वो सॉफ्टवेयर कंपनी में काम करता है या सॉफ्टवेयर कंपनी चलाता है. और तो वैसा ही मैं भी हूँ. सॉफ्टवेयर कंपनी हम लोग चलाते हैं इंदौर में हं, हं. और काफी सारे शहरों में हम लोग सॉफ्टवेयर सेल करते हैं. मध्य प्रदेश के लगभग 40 से 50 शहरों में हम सॉफ्टवेयर सेल करते हैं. इसके अलावा बाहर भी काम करते हैं. हं, हं. तो सॉफ्टवेअर कंपनी आहे आमची आणि त्याशिवाय आम्ही टेलिकॉम मध्येही होतो.
एअरटेल बरोबर आम्ही जुळलेलो होतो. आम्ही पहिले एअरटेलचे पूर्ण ऑल इंडियामध्ये डीलर होतो, ज्यांनी एअरटेलचं काम सुरू केलं होतं. तर टेलिकॉम एज वेल एज IT या 2 फील्डमध्ये आम्ही काम करतो. हो. तर कामचं हे आहे म्हणजे जो आहे. म्हणजे संगणक आणि साहित्य दोन्हीला तुमच्या मनात भरपूर जागा आहे तर. दोन्ही वेगवेगळे. हो बरोबर. ऍक्च्युली घरातलं वातावरण होतं. घरात खूप म्हणजे वाचायचे सगळे जे मेंबर्स थे, सब लोग मराठी बहुत पढ़ते थे, हिंदी पढ़ते थे. और उस वक्त हम लोग भी काफी मराठी बोलते थे, क्योंकि आमचा एक वाडा होता इंदोरमध्ये आजोबांचा. तर त्याचे सगळे मराठी लोकच राहायचे, तर मराठी पुष्कळ बोललं जायचं. आणि वाचलंही खूप जायचं. वाचनाचा खूप शौक होता, तो बहुत पढ़ते थे. और मराठी पुरानी किताबें, और खासतौर पे मुझे जो मृत्युंजय, वो मेरी फेवरेट थी किताब. सबने ही पढ़ी होगी, क्योंकि सभी लोग मेरे हिसाब से मृत्युंजय ऐसी किताब है जो शायद ही किसी ने ना पढ़ी हो. शिवाजी सावंत ने शायद लिखी थी, जहां तक मुझे याद है, इफ आई एम नॉट रॉन्ग. और गजब की थी. और ऐसी बहुत सारी किताबें हैं वो मैंने मराठी में उस वक्त पढ़ी थी. तो पढ़ने का बड़ा शौक था. तो पढ़ने पर से जो जैन जी ने कहा एक्चुअली एक. हाँ हाँ, आप पूछ रहे कुछ? नाही, त्याच्याबरोबरच अजून काही छंद पण आहेत का असं विचारत होते. हा, त्याशिवाय ऍक्च्युली मला वाटतं की आपण सगळे आज इथे जमा झालोय, त्यांचे छंद सगळ्यांचे काफी कुछ कॉमन ही है. पढ़ने का है, समाज सेवा है, और मुझे गाने का भी मतलब सीखा नहीं है, लेकिन थोड़ा बहुत गुनगुना लेता हूँ और फेसबुक पर डाल के बस अपनी शौक पूरे करते हैं. अरे वाह. तो गाने का है, लिखने का है. लिखने में मैं व्यंग लिखता हूँ, कभी मूड हुआ तो, क्योंकि टाइम का उसमें ही चला जाता है. तो व्यंग लिखता हूँ, राजनीतिक व्यंग है या सामाजिक व्यंग है, इस तरीके से. वेरी गुड, बहुत ही अच्छी बात है. और जैन जी ने जो कहा था ना कि लाइब्रेरी, जनरल लाइब्रेरी, जैन सर एक्चुअली मेरे जो दादाजी थे वो उसके अध्यक्ष थे वहाँ जनरल लाइब्रेरी जो थी राजवाड़े में. मैं खुद भी पढ़ने जाता था वहाँ पे. काफी मैंने भी वहाँ पढ़ा है. जुना बिल्डिंग येते. मला असं वाटतं 100-1 वर्ष झाले असतील त्याला. नहीं, हाँ, पण आता तोडली गेली. ते जास्त वहाँ पर चौड़ा हो रहा है, तो अब वो सब तोड़ दिया. त्याशिवाय आपण तिथे, त्याशिवाय साहित्य सभेमध्ये आम्ही लोक, म्हणजे ते विसरलो मी, साहित्य सभेमध्ये बराच माझा वेळ जायचा इंदोरला. ओके. अरे बाबा. आणि अँकरिंग पण तुम्ही करता ना वैभवजी? हो, अँकरिंग मी पुष्कळ प्रोग्राम मध्ये केलेले. ड्रामा, ऍक्टिंग या गोष्टी पण केलेल्या आहेत तुम्ही? हो, एंकरिंग तो मैं बहुत करता हूँ, और शौकिया, लेकिन क्योंकि ब्रेड एंड बटर तो सॉफ्टवेयर कंपनी से ही चलता है, लेकिन एंकरिंग बहुत करता हूँ. तो ये कुछ शौक है. राजनीतिक, सामाजिक व्यंग लिखना, अँकरिंग करना, सिंगिंग, ड्रामा, ऍक्टिंग या सगळ्या गोष्टी म्हणजे ही साहित्याचीच विविध अंग आहे. तर एखादं सुंदरसं गाणं पण होऊन जाऊ दे ना, सगळ्यांनाच आवडेल. गाणं तर मी एकच लाईन म्हणतीन. ऍक्च्युली पुष्कळशी जी गाणी आहे ते पहिले बंगाली मधनं हिंदीत आली, किंवा हिंदीतनं मराठी, ते सगळे कोणते हिट जे कंपोजिशन्स असतात त्याला इकडे तिकडे युज करतात. इव्हन जे फेमस जे म्युझिशियन्स असतात, कंपोजर्स असतात, तर ही एक जुनी कंपोजिशन होती R.D. बर्मनची. ती आधी त्यांनी बंगलामध्ये त्यांनी युज केली, नंतर त्याला हिंदीमध्ये त्यांनी युज केलं. त्याची एक ओळ ट्राय करता हूँ. आता नहीं है, सीखा नहीं है, लेकिन कोशिश करता हूँ. तो बंगलाची आपण ऐकतो पदे, आणि त्याला कसंच्या कसं सरळ उचललं त्यांनी हिंदीमध्ये. हे की হলো, কেন হলো, কবে হলো জানি না, শুরু হলো শেষ হলো কি যে হলো জানি না তো. आता हिंदीमध्ये त्यांनी ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, जब हुआ तब हुआ, तो छोड़ो ये ना सोचो, ये क्या हुआ. क्या बात है. एक्झॅक्टली कंपोजिशन त्यांनी R.D. बर्मनने यूज केली. बरोबर आहे. याबरोबरच आम्ही रचनाकार की नींव आपने डाली है, ऐसा मैंने सुना है की सुरुवातच आम्ही रचनाकारची तुम्ही केली, त्याबद्दल काही सांगा. एक्चुअली क्या था,
जैसे जयंत जी ने भी कहा, हम सभी लोग सोशल मीडिया या फेसबुक से कांटेक्ट में आए हैं ज्यादातर लोग, ऐसा मेरा मानना है। बरोबर. तो ये सोशल मीडिया ने बहुत बड़ा रोल प्ले किया है हम सबको मिलाने में। तो फेसबुक से एक आनी शुरू होती है और फेसबुक पे ही मैंने और मेरे 2 मित्र थे, एक का जयंत जी ने भी उसका उल्लेख किया, उनका संदीप भालेराव। तो हम 2-4 मित्रों की मित्रता फेसबुक पे हुई और वहीं अलकनंदा जी से भी मित्रता हुई। उसके पहले अलकनंदा जी, सुषमा अवधूत जी और अर्चना शेवड़े जी और ऐसे ही और उनकी कुछ एक ग्रुप था, जो कि किसी पर्टिकुलर डे पर मिलकर घर पे जाकर एक दूसरे को कविताएं सुनाते थे और उस पर उनकी प्रतिक्रिया लेते थे। जैसे आज हम व्हाट्सएप ग्रुप पे लेते हैं ना प्रतिक्रिया, वैसे वो घर घर जाकर एक घर पे किटी पार्टी जैसा कह लीजिए, वहां मिलते थे और उसमें फिर वो एक दूसरे को कविताएं सुनाते थे। तो जब हमसे मुलाकात हुई तो तो हमने इनको फोर्स किया कि भाई घर घर के अलावा इसको अपन मंच पे लेके जाएं, बहुत जरूरी है। तो मंच के ऊपर जाएंगे और वहां पर से प्रेजेंटेशन देंगे तो ज्यादा लोग इसको सुन भी पाएंगे, क्योंकि हर कलाकार की कहीं ना कहीं इच्छा होती है कि उसको ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाए अपनी कला को और ज्यादा से ज्यादा लोग उसका आनंद ले पाए। तो हमने तीनों ने उनको फोर्स किया, इन सब महिलाओं को। तो धीरे धीरे ये भी लोग इन्होंने एक्सेप्ट किया इस बात को और फिर हम लोगों ने 4-5 साल तक लगातार हर महीने, हर 2-3 महीने में हमारा माय मावशी का एक प्रोग्राम होता था। जो हिंदी साहित्य सभा है वहां पर प्रोग्राम हमारे होते थे और हमारे काफी सालों तक ये चलता रहा। उसके बाद व्हाट्सएप की बात आई तो फिर ये जो ग्रुप है माय मावशी का व्हाट्सएप ग्रुप, उसको मैंने बनाया मतलब क्या, कोई बहुत बड़ा काम नहीं था। जस्ट सब कुछ छोड़ा त्या निमित्ताने। हाँ, पर वो भी अलकनंदा जी ने ही उसको मतलब कहीं ना कहीं प्रेरणा, जैसे हम सबकी कहीं ना कहीं उनका नाम आ रहा है और वो वास्तविकता भी है कि प्रेरणा स्रोत तो वही थी और उन्होंने ही आज जो भी ये प्रोग्राम आज यहाँ तक पहुंचा है उसके लिए क्रेडिट गोज टू अलकनंदा जी। और उनके साथ जो 2-3 सुषमा जी, अर्चना जी और भी कई लोग जुड़े हैं, उन सबकी मेहनत है। मेरा कुछ भी रोल नहीं है इसमें, सिर्फ एक क्लिक दबाया और जुड़ गए, बात इसके अलावा कुछ नहीं है। तो वाकई ये जो क्रेडिट गोज टू ऑल दिस आप जैसे लोग को लिए हैं जो इसमें एक्टिवली पार्टिसिपेट करते हैं और इसको एक्टिव रखते हैं। मेरा बस यहाँ तक रोल था। कोणत्याही उपक्रमाची सुरुवात करणं हेच महत्वाचं असतं आणि मग सगळे लोक त्याच्यात जोडत गेले एक एक, त्यामुळे एक सुंदर समूह तयार झाला आणि एक ऍक्टिव्हिटी सुरू झाली। राणी, तुम्ही घालून दिलेला हा वारसाच आता आम्ही पुढे चालवतोय आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मुलाखत वगैरे वगैरे पुढे नेतोय। तर आणि म्हणून हा उपक्रम तुम्हाला आवडला हे तुम्ही थोडक्यात सांगितलं। ठीक है, नहीं चांगला एक्चुअली मी है ना, या उपक्रम बना, इससे है ना बहुत लोगों से मिलने को मिलता है, क्योंकि हम लोग कोई भी, मुझे नहीं लगता है कोई प्रोफेशनल है बहुत बड़ा, तो ये मैं ना इसको एक ऐसे फ्रेंड या मित्रता के लिए कि हम सब एक दूसरे जुड़ते हैं और कहीं ना कहीं कॉमन इंटरेस्ट है हम सब लोगों के। एज छोड़ दीजिए, एज किसकी अलग अलग है, लेकिन कहीं ना कहीं कॉमन इंटरेस्ट हम सबको आपस में जोड़ता है और ये बहुत अच्छी बात है। ये मैं इसको ऐसे पॉजिटिव लेता हूँ इस चीज को। और आपने आज बहुत अच्छा कंडक्ट किया है। आपकी मराठी, जैन जी की मराठी से मुझे सीखना है और हेमंत जी की मराठी, मुझे मराठी अच्छी करना है अपने आप की। तो आप जिससे कितना फ्लुएंट बोलते हो, बड़ा अच्छा लगा। लग्नापर्यंतचं आयुष्य माझं मुंबईत गेलं, मराठीत शिक्षण झालं, त्यामुळे त्यात माझे काही प्रयत्न वगैरे काही नाहीयेत। तर यानंतर आपण वळूया श्री अनिल राजूरकर यांच्याकडे। थोडा नेट प्रॉब्लेम आला होता म्हणून थोडा मध्ये वेळ गेला। तर नमस्कार अनिलजी। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमच्याविषयी काही थोडक्यात माहिती द्या ना। म्हणजे तुमचा केटरिंगचा व्यवसाय आहे हे मी ऐकलेलं आहे, पण त्याविषयी सुद्धा सांगा आणि अजूनही तुमच्याविषयी काही माहिती। काय गेली 38 वर्ष मी कॅटरिंगच्या व्यवसायात आहे, त्यामुळे बहुतेक माझी प्रसिद्धी त्या बाबतीत जास्त आहे। बरोबर आहे। आणि तसा मी डिफेन्स अकाउंटला होतो, सिनियर ऑडिटर, आणि मी साधारण 10 वर्षापूर्वी रिटायर झालो, 12 वर्षापूर्वी, म्हणजे 2010 मध्ये। त्याआधी कुठे होता? डिफेन्स अकाउंट्सला होतो मी, डिपार्टमेंटला। ओके, मी अकाउंट्स डिपार्टमेंटला होतो आणि मी सागर, पचमढी, जबलपूर असा फिरलो आणि जबलपूरला स्थायिक झालो होतो मी, आणि जबलपूरला माझा कॅटरिंगचा व्यवसाय। सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे विभिन्न संस्थांशी माझे खूप जवळचे संबंध आहेत।
त्यातल्या त्यात एक 25 वर्षापूर्वी इथली जी मध्यवर्ती संस्था आहे महाराष्ट्र समाज, मतलब फेडरल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑल इन्स्टिट्यूशन्स असं त्याचं एक स्वरूप आहे, त्याचा मी अध्यक्ष होतो 4 वर्ष. आणि त्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर समाजाने माझ्यावर एक जबाबदारी टाकली, तर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा मी सचिव होतो 10 वर्ष. अरे वा. डॉक्टर जितेंद्र जामदार हे अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी. आणि माझ्याबरोबर सेक्रेटरी आपलं ट्रेझरर म्हणून आमचे तुम्हाला परिचित असतील कदाचित उदय परांजपे होते. हो, उदय परांजपे तर सध्या तर साहित्य अकादमीचे निदेशक आहेत ते मी त्यांच्याच बरोबरच आहे. पण अर्थात त्यांच्या माझ्या वयामध्ये खूप मोठा फरक आहे, पण ग्रुप एकच आहे आमचा. अरे वा. अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम करतो. त्याशिवाय 2006 पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी जोडलेलो आहे. जबलपूरच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये माझा भरपूर सहयोग असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांना माईक लागतात, लाईटची व्यवस्था लागते, हॉल लागतो, आमच्या शाळा आहेत, आम्ही दरी त्यांना व्यवस्था करतो. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगला लागणारे कोर्सेस करता लागणारे सगळं अनिल काकांकडे सगळं मिळेल, अशी एक माझी प्रसिद्धी आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. याला नियोजन खूप लागतं, हे सगळं चालवण्याला. नियोजनाची आणि 38 वर्षात मी इतकी लग्नाची कामं केली आहेत की कदाचित भोपाळला तुम्हाला जर 10 जबलपूरच्या बायका भेटतील त्यातल्या 8 लोकांची लग्न माझ्या हातून झाली. क्या बात आहे. कारण मीच इंट्रोड्यूस केलं होतं की काय कशा पद्धतीने एकाच ऑर्गनायझेशन कडे तुम्ही व्यवस्थित हे देऊ शकता लग्नाचा ठेका. मग आमच्या घरचे लोक, आमचे मित्र त्याचा सहयोग करून आम्ही ते पूर्ण कार्य करतो. नाही, हे सगळं फार कठीण आहे, त्याला शिस्त, नियोजन सगळंच लागतं. याच्यात सगळ्यात मुख्य शिस्त, नियोजन. आणि काय की तुमची म्हणजे तिथे त्याबद्दलची तुमची भावना खूप पवित्र हवी. एखाद्याचं लग्न तुम्ही करताय, म्हणजे मी प्रत्येक लग्नात अक्षत टाकायच्या वेळी निश्चित उभा असतो. ही भावना असते की चला माझ्या हातून एक लग्न आणखी जातं. वा. फार छान. असं अभावानेच दिसतं, नाहीतर नेहमी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखे कामं करतात आणि इतक्या वाजता बंद होणार, इतक्या वाजता आम्हाला पाहिजे. अगदी. आणि म्हणजे आमच्या स्वरूप हे आहे की A to Z कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अक्षदा ते झाल, वी डिफाईन एज अक्षदा ते झाल, असं A to Z कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो. त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की तुमच्या घरून तुम्ही चम्मचही आणायचा, गुरुजींना लागणारं सर्व साहित्य आम्ही तुम्हाला देऊ, सर्व प्रकारचं. त्यामुळे ते कार्य सुरळीत होतं. खूप चांगलं. सगळं मला माहिती म्हणजे तुमचा हा व्यवसाय तुमच्या छंदासारखाच आहे, तुम्ही मन लावून करताय. पण या व्यवसायाशिवाय अजून काही छंद आहेत का तुमचे? माझे छंद महत्वाचा म्हणजे मला नाटकात काम करायची खूप आवड. अरे मागील 50 वर्षात, म्हणजे 50 वर्षापूर्वीचं पहिलं नाटक माझं जे होतं ते होतं, मी तुम्हाला शांतता कोर्ट चालू आहे. अच्छा. 10 जुलै 1971 याचा पहिला प्रयोग झाला होता. अच्छा. आणि त्या नाटकापासून माझी कारकीर्द सुरू झाली, कारण 20-21 वर्षाचा मी असेल तेव्हा. आणि मग त्यानंतर बऱ्याच मराठी नाटकांमध्ये आणि मराठी एकांकिकांमध्ये मी काम केलं. याने आणि या नोकरीच्या निमित्तानं जहागीरदार सर जे आहेत आपल्या ग्रुपमध्ये सर्वात सिनियर व्यक्ती आहेत, श्रीधर जहागीरदार, ते साधारण 1977-78 मध्ये जबलपुरात आले होते नोकरी निमित्ताने. तर त्यावेळेस त्यांना नाटकांची आवड, आम्हाला आवड, त्यामुळे आम्ही एकत्र मामा भाचे बनलो. ते माझे मामा, मी त्यांचा भाचा, अशा तऱ्हेचं रिलेशन. आणि मग ते आजतागायत टिकून आहे सगळं रिलेशन. आणि मग त्याच्या कवितांना चाल देणारी माझी टीम, माझे खूप लोक आहेत आमच्या ग्रुपचे. सर्वांनी मिळून एक राजन रानडे म्हणून आहेत दिग्दर्शक, 50 वर्षापासून बहुतेक त्यांच्या नाटकातच मी कामं केलेली आहेत. अनेक नाटकं झाली, करायला गेलो. एक कवडी चुंबक, घरात फुल्ला पारिजात, थँक्यू मिस्टर ग्लॅड 2003 मध्ये केलं होतं. आणि मग हे नाट्यप्रवेश भरपूर केले. त्यामुळे बहुतेक संध्याकाळची वेळ माझी, जर कॅटरिंग नसेल तर मी महाराष्ट्र विद्यालयाच्या रंगमंचावरती प्रॅक्टिस करतो.
म्हणजे नाटक हे साहित्याचं एक अविभाज्य अंग आहे बस. आणि त्याच्याशी तुम्ही इतक्या चांगल्या तऱ्हेने आणि जोडले हा. गेलेला आहोत. आणि त्यामुळे काय झालं की ते सतत डोक्यामध्ये तेच असतं बरोबर आहे. नाटकाचं. म्हणजे अजूनही पण मग सुद्धा हे तेच- सगळं करताना तुम्ही मायमावशी समूहाशी कसे काय जोडला गेलात? ते तसं काय झालं की मला 2015 मध्ये हम्म. जागीरदारांशी माझं बोलणं झालं, तर ते फेसबुकवरती एक कवितांचा ग्रुप चालवत होते. हम्म, हम्म. त्यांचा एक ग्रुप होता हा, हा. आणि सर्व कवी आणि खूप सुंदर सुंदर कविता टाकायचे. वा, वा. मला ग्रुपचं नाव आठवत नाहीये, हा, हा. पण तो मुंबईला, त्याचे काही मित्र, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं लोक होते. इव्हन अलकनंदाताई पण त्याच्यात होते. हो. एकदा मी त्याला सहज म्हटलं, तुम्ही इकडे तिकडे एकत्र बसतात तर तुम्ही जबलपूरला या निमित्ताने. म्हणजे आम्हाला तयार होत, आम्हाला फक्त मंच द्या तुम्ही, आम्ही बरोबर आमच्या आहे. खर्चाने येऊ. हम्म. मग माझे असे 8-10 मित्र सगळे जबलपूरला आले. मी सेक्रेटरी होतो शिक्षण मंडळाचा, त्यामुळे मी एक मराठी संस्था पण तिथे वेगळी स्थापन केलेली आहे शिक्षण मंडळाच्या अंतर्गत, हो, हो. मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान म्हणून. हो, हो. तर क्या बात याच्या आहे. अंतर्गत मग तो कार्यक्रम केला. हम्म, हम्म. मग 2 दिवस त्यांची राहण्याची व्यवस्था माझ्याचकडे होती, खाण्याची अर्थातच माझ्याकडे. मी, माझी बायको, आम्ही सगळे त्याच्यात लागलो होतो आणि एक पारिवारिक माहोलमध्ये वा, म्हणजे वा. ते सर्व कवी त्यांना एकत्र येण्याचंच होतं, बरोबर. सगळ्या कवितांना. आणि त्यांचं म्हणणं होतं, तुमचे 50 जरी जमले तरी पुष्कळ आहे. आणि आजकाल अशा कार्यक्रमांना 50 वगैरे भरपूर झाले. म्हणजे मला- भरपूर आहे खरं आहे. प्रेक्षक वर्ग मिळणंच कठीण असतं. अरे बाबा. छान तर कार्यक्रम झाला. अलकनंदाताईंची ओळख झाली हा. आणि त्यानंतर अलकनंदाताईंशी माझ्याशी बरोबर. 1-2दा फोनवरती बोलणं झालं. हम्म, हम्म. त्यांना सहज वाटलं की मी पण एक या क्षेत्रातला माणूस आहे, तर मला जोडून घ्यावं. हम्म. वा, वा, म्हणून वा. मी या फारच छान. आणि त्या आणि निमित्ताने जोडण्याचं- आम्हालाही तुमच्याविषयी कळलं की म्हणजे नाही, कितीतरी मला- व्यक्तिमत्वाची अंग वेगवेगळी असू शकतात, की कुठे नाही, काम मी- करण्याचं वेगळंच अंग, डिफेन्स अकाउंट, मग त्याच्यानंतर तुम्ही इतक्या लोकांची लग्न वगैरे लावून दिलेली आहेत, म्हणजे ते समाजकार्यच म्हणता येईल एका अर्थाने. नमस्कार. काही इन्कम तर जरूर असतंच जीवनासाठी. आणि हे नाटकांमध्ये तुम्ही अभिनय केला आणि आता असे कविता कार्यक्रम वगैरे ऑर्गनाईज केले, अरेंज केले. त्यामुळे मग आता तुम्ही या मायमावशी ग्रुपमध्ये आलात. आता हा जो आपला उपक्रम आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मुलाखत, तर तो कसा काय वाटला तुम्हाला? चांगला? मला एक खूप आवडलं आणि आता खरं म्हणजे मी उत्सुक आहे की यातले सर्व कवी किंवा लेखक, साहित्यिक यांना मी प्रत्यक्ष पाहणार आहे. अगदी कारण अगदी. बऱ्याचदा काय होतं की त्या कवितातल्या ओळी वाचून असं वाटतं की नाही, या व्यक्तीला समोर आणखीन काहीतरी ऐकलं पाहिजे आपण. बरोबर. आणि नुसतं लिहिलेलं वाचण्यापेक्षा त्या व्यक्तीने ती कविता सादर करताना त्याच्यात तुम्ही एखादा असं करू शकता. माझं एक सजेशन आहे की जसं तुम्ही मला म्हटलं की एखादा प्रवेश करून वाचून दाखवा म्हणून, बरोबर तसं तुम्ही सांगू शकता की एखादी चांगली 4 ओळींची कविता असो, 8 ओळींची असो, आहे ना. पण ती तसंच सादर आपल्या या करा. उपक्रमामध्ये तेच आहेत की काही 3-4 कविता ऐकवायच्या किंवा जे गद्य लिखाण असेल तर त्यातलं काही भाग ऐकवायचा. हा तर प्रश्न आहेच आहे प्रत्येक साहित्यिकाच्या मुलाखतीमध्ये. म्हणजे माझ्या मते वाचनापेक्षा प्रत्यक्ष समोर ती कविता वाचली जाते. अगदी अगदी. त्याचा शब्दांचा अर्थ त्या चेहऱ्यावरून, भावना सगळ्या चेहऱ्यावरून कळतात. खरंच आहे, खरंच आहे. चांगला उपक्रम आहे तुमचा आणि मी जोडलो आहे तुमच्याशी, तुम्हा सर्वांशी जोडून ठेवलेलं आहे तुम्ही मला. त्याच्याबद्दल खरंच मी मनापूर्वक तुम्हाला धन्यवाद. आणि कधीही कोणीही आपल्या ग्रुपच्या पैकी जबलपूरला आलं तर मला नक्की भेटा, मला खूप आवडेल. निश्चित निश्चित. आता तर मला वाटतं हे सगळं पाहिल्यावर लोक आपण संपर्क करतीलच आणि आपण खरंच या निमित्ताने एकदा एकत्र येऊ सगळे. नक्कीच नक्कीच. असा काही उपक्रम कराल तर मलाही सांगा, मी जबलपुरात करीन. जरूर असे आपण एकत्र येऊ. अगदी. धन्यवाद तुम्हाला. नमस्कार. तर या मुलाखतीच्या निमित्ताने आम्हा सर्वांना अशा विविध रंगी व्यक्तिमत्वांचा परिचय झालेला आहे. तुम्ही चौघांनीही इथे आपले विचार, अनुभव सामायिक केले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आम्ही रचनाकारच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांनाच. तर रसिको, आजचा हा वेगळाच भाग तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही जरूर कमेंट मध्ये लिहा आणि यानंतर भेटूया पुढच्या भागात अशाच साहित्यिक व्यक्तिमत्वांना. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.